पल्लवी, हे कसले जेवण बनवले आहे? याला कुत्रं पण खाणार नाही असं म्हणत जेवणाचं ताट अक्षयने जोरात फरशीवर आदळले. सगळ्या फरशीवर भाजी पसरली होती. 4 वर्षाची स्वरा तर एवढी घाबरली की तिने लगेचच जाऊन आईला गच्च मिठी मारली. अक्षयचा राग पाहून पल्लवीचा थरकाप उडाला. तिचे हातपाय थरथर कापत होते. पल्लवी घाबरत म्हणाली, तुम्ही एवढा राग का करत आहात? ही भाजी खराब झाली असेल तर मी दुसरी भाजी काहीतरी तुम्हाला बनवून देते. अक्षय तिच्या कानाखाली मारत म्हणाला, तुझ्या हातचे बेचव भाजी मला अजिबात खायची नाही. मी आता बाहेर निघालो आहे, तेथूनच काहीतरी खाऊन येणार आहे असं म्हणून पायात चप्पल घालून अक्षय तेथून निघाला. पल्लवी त्याच्या मागे विनवण्या करत गेटपर्यंत आली, परंतु अक्षय तिचं काहीही न ऐकता गाडी स्टार्ट करून तेथून निघून गेला. आजकाल अक्षय तसाच वागत होता. त्याला काय झालं आहे हे मात्र पल्लवीला समजत नव्हतं. अक्षय आता प्रत्येक गोष्टीवर राग करत होता. पल्लवीने बनवलेल्या स्वयंपाकात 100 चुका काढत होता. घरातली साफसफाई न दिसल्यावर विनाकारणच वस्तू आदळत असायचा. आजकाल तर पल्लवीला आलेल्या घामाची त्याला दुर्गंधी येत होती. ती किचनमधलं आवरून आंघोळ करायला बाथरूममध्ये जात होती. बाथरूममधून आंघोळ करून आल्यावर पण अक्षय तिच्यावर ओरडत असायचा की व्यवस्थित आंघोळ कर, तुझ्या शरीरातून वास येत असतो. पल्लवीचं 8वी शिक्षण झालं होतं, त्यामुळे तो तिला नेहमी अशिक्षित म्हणूनच बोलत होता. साध्या भोळ्या पल्लवीला हे समजत नव्हतं की आपल्या नवऱ्याला नेमकं काय झालं आहे. एकटे घरातून बाहेर पडल्यावर गेटपाशी गेल्यावर अक्षयने एका मुलीला फोन लावला आणि म्हणाला की मी घरून निघालो आहे, तू पण घरापासून येऊन बाहेर थांब. आपण आज पिक्चर पाहायला जाऊ आणि नंतर बाहेर हॉटेलमध्ये जेवण करू. अक्षयचं लग्न झालं होतं तरी पण तो त्याच्या वर्गातील एका मुलीवर प्रेम करत होता. ती अजून शिकत होती. ती मुलगी मधू खूपच सुंदर होती. तिच्या रूपाला अक्षय भाळला होता. तिच्यासारखं दुसरं या जगात कोणीच नाही असं त्याला नेहमी वाटत होतं. इकडे मधूला अक्षयचा पैसा दिसत होता. त्याच्या पैशावर आरामशीरपणे आपण मौजमस्ती करू शकतो असे तिचे विचार होते. अक्षय कंपनीमध्ये चांगला पोस्टला होता. त्याला 2 लाखापर्यंत पगार येत होता. त्याच्याकडे महागडी गाडी होती, महागडे घड्याळ, कपडे, सगळं काही त्याचं पॉशमध्येच होतं. रागाने सांडलेल्या भाजीला साफ करण्यात पल्लवीला तास गेला, कारण ती भाजी सगळ्या फरशीवर, भिंतीवर आणि खुर्चीवर पण सांडली होती. तिने तिच्या मुलीला जेवायला दिले आणि तिला झोपवले. ती मात्र काहीही न खाता तशीच झोपी गेली. रात्रीच्या 12 वाजायच्या आसपास अक्षय बाहेरून आला. ती तेव्हा जागीच होती. फक्त तिने डोळे झाकले होते. तो तिच्याशी काहीही न बोलता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पल्लवीला त्याला काहीतरी विचारायचे होते, परंतु आजकाल पल्लवीला त्याची खूप भीती वाटत होती. पल्लवी खूप गरीब घराण्यातील मुलगी होती. तिच्या माहेरी तिची लग्न झालेली मोठी बहीण आणि लग्न झालेला छोटा भाऊ, आई एवढेच होते. ते खूप कष्टात आपलं आयुष्य जगत होते. गेल्या 10 वर्षापूर्वी पल्लवी आणि अक्षयचे लग्न झाले. त्यावेळेस अक्षयकडे काही सुद्धा नव्हते, नोकरी सुद्धा नव्हती, परंतु त्याला पल्लवीचे सौंदर्य खूप आवडले होते. जेव्हा तो पल्लवीला लग्न करून घरी घेऊन आला तेव्हा तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. आजकाल पल्लवी लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातल्या आठवणी आठवून आयुष्य काढत होती. ती विचार करते की ते पण किती छान दिवस होते. पैसे कमी होते, परंतु प्रेम मात्र खूप होते. परंतु आता पैसे खूप आहेत, परंतु प्रेम काडीचं सुद्धा शिल्लक राहिलं नाही. आज पल्लवी उपाशी झोपली होती, त्यामुळे तिला झोप लागत नव्हती. तिचं मन अस्वस्थ झालं होतं. तिला काही पण केलं तरी अक्षयसोबत बोलायचं होतं. त्यामुळे ती मन घट्ट करून अक्षयला म्हणाली की तुम्ही माझ्यासोबत
आजकाल व्यवस्थित का वागत नाही? पल्लवीने अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे अक्षय पूर्णपणे घाबरला. घाबरतच तो म्हणाला की मी कुठे काय करत आहे? तू चुका करते, त्यामुळे मला सर्व काही बोलावे लागते. मी आता तुझ्यापासून वैतागलो आहे. पल्लवी भरल्या कंठाने म्हणाली की आता माझ्यापासून तुमचं मन भरलं आहे ना? हे ऐकून अचानक अक्षय पूर्णपणे सावध झाला आणि उठून बसला आणि म्हणाला, नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल. त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. पल्लवी पण उठून बसली आणि म्हणाली, मी जास्त शिकलेली नाही याचा अर्थ असा नाही की मी मूर्ख आहे. विषय टाळण्यासाठी अक्षय तिला म्हणाला, हे बघ, आज दिवसभर खूप काम होतं. मी कंटाळलो आहे. मला आता झोपायचं आहे. तू पण शांतपणे झोप. माझं विनाकारण डोकं खाऊ नकोस. पल्लवी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, जी भाजी तुम्हाला बोटे चाटूच तर आवडत होती, तीच भाजी आजकाल तुम्हाला कशी काय आवडत नाही? मला या बाबतीत माहिती करून घ्यायची आहे. तुम्ही तर तुमचं पोट बाहेर भरून आला आहात, परंतु मी अजून उपाशी आहे. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही आणि उपाशीपोटी मला झोप पण लागत नाही. अक्षय रागाने म्हणाला, तू बनवलेली भाजी जशी मला आवडत नाही तसेच आजकाल मला तू पण आवडत नाही. मला तुझ्याकडून सुटका करून घ्यायची आहे. मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे आहे. घटस्फोटाचं नाव ऐकल्यावर पल्लवीचं हृदय धडधड करू लागलं. तिच्या मनात एक दुःख निर्माण झालं. दुःखामुळे तिच्या तोंडून एक पण शब्द बाहेर निघत नव्हता. हिम्मत करून म्हणाली, या आयुष्याच्या वळणावर तुम्ही मला सोडून जाण्यास सांगत आहात? अहो, आता तर या रस्त्यावर मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. माणसे बरोबर बोलतात, जेव्हा मोह संपतो तेव्हा माणूस स्वार्थी बनू लागतो. त्या माणसाच्या मनात दुसऱ्याच्या भावनांबद्दल काही सुद्धा जागा नसते. अक्षय हिम्मत करून म्हणाला, हे बघ पल्लवी, माझ्या आयुष्यात कोणीतरी दुसरी आहे. मला तिच्यासोबत राहिलेलं आयुष्य काढायचे आहे. हे बघ, तू मला सोडून दे. माझा पिच्छा सोड. जर तू माझ्या आयुष्यातून निघून नाही गेली तर मी तुला जबरदस्तीने माझ्या आयुष्यातून काढून टाकेल. पल्लवीला समजत होतं की आता अक्षय जो काही बोलत आहे तो अक्षय स्वतः बोलत नाही, कारण त्याच्यावर जादू केलेली ती मुलगी मधू हिने शिकवलेले हे सर्व तो बोलत होता. पण पल्लवी विचार करते, आपलंच नाणं खोटं आहे म्हणल्यावर दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा? पल्लवी म्हणाली, तुम्हाला माहीत आहे ना की माझ्या माहेरची परिस्थिती किती गरीब आहे. त्यांच्यामध्ये मला आणि माझ्या मुलीला सांभाळण्याची ताकद नाही. तर मग अशा परिस्थितीत मी स्वराला घेऊन कुठे जाऊ? आपल्याला पल्लवीपासून सुटका मिळत आहे हे पाहून अक्षयला खूप आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला की मी इतका वाईट नाही की मी तुला आणि मुलीला वाऱ्यावर सोडून देऊ. तुझ्यासाठी मी एक घर खरेदी करून देतो आणि घर खर्चासाठी तुला महिन्याला 25,000 रुपये पण देतो. तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सही कर. पल्लवी म्हणाली की घटस्फोट घेणं महत्त्वाचं आहे का? मला याच घरात राहू द्या. घटस्फोट न घेता तुम्ही तिच्यासोबत या घरात राहू शकता. मी या घरात एकदम समाधानी राहीन. पण पल्लवी, मधू म्हणत आहे की जोपर्यंत तू मला सोडून जात नाही तोपर्यंत ती माझ्यासोबत लग्न करणार नाही. त्यामुळे पल्लवी, तुला घटस्फोट घ्यावा लागेल. पल्लवीने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्ही घटस्फोटाचे पेपर तयार करा. मी सही करून तुम्हाला स्वतंत्र करेन. जो माणूस मनाने आणि शरीराने माझा राहिला नाही तर त्यापाशी जबरदस्तीने राहून काहीच फायदा नाही. त्याला बोलून पल्लवी झोपी गेली. इकडे मात्र अक्षय खूप खुश झाला. तो लगेचच रूममधून बाहेर आला आणि त्याने ही आनंदाची बातमी मधूला कळवली. त्यानंतर तो आपली मधू बायको होणार आहे या स्वप्नात गाढ झोपी गेला. पल्लवीने कधीच
तिच्या नवऱ्यावर संशय घेतला नव्हता, कधीच कुठे जात आहात म्हणून विचारले नव्हते. पल्लवी खूपच प्रामाणिक होती, त्यामुळे तिने कधीच तिच्या नवऱ्यावर चुकीचा संशय घेतला नाही. तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तिचा नवरा तिला धोका देईल. गेल्या 6 महिन्यापासून त्याच्याबद्दल त्याची वागणूक पाहून इकडे पल्लवीला काहीतरी बिनसलं आहे हे कळत होतं, पण तो तिच्यापासून एवढ्या लांब जाईल असं तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवसापासूनच पल्लवीचं आयुष्य बदललं होतं. आता ती पूर्णपणे उदास राहत होती. येणारं आयुष्य आणि मुलीचं भविष्य हेच तिच्या डोळ्यासमोर येत होतं. तिच्या डोक्यात हजारो प्रश्न थैमान घालत होते. आता अक्षय आनंदाने घटस्फोटाचे पेपर तयार करू लागला. त्याने आता घरी जेवण बंद केलं होतं. घरी आल्यावर पण तो पल्लवीला काही सुद्धा बोलत नव्हता, कारण पल्लवी आता दुसऱ्या खोलीमध्ये झोपत होती. पल्लवीने या बाबतीत तिने माहेरच्यांना काही सुद्धा सांगितलं नाही. पल्लवीची एक जवळची मैत्रीण साक्षी होती. तिने साक्षीला फोन केला आणि तिच्या पुढे किती मोठं संकट उभा राहिलं आहे या बाबतीत तिला सगळं काही सांगितलं. साक्षी तिला म्हणाली, तुझा नवरा तुझ्यासोबत असं वागू शकत नाही. हे बघ, तू त्याला अजिबात घटस्फोट देऊ नकोस. आपण शेवटपर्यंत लढू. मी तुझ्यासोबत आहे. पल्लवी तिला म्हणाली, साक्षी, मला तुझी मदत पाहिजे आहे, परंतु अशा प्रकारे नाही पाहिजे. साक्षी, मला काहीतरी नोकरी शोधून दे आणि अक्षयचं तू टेन्शन घेऊ नको. त्याला जे काही करायचं आहे ते करू दे. जो माणूस माझा नाही त्याबरोबर मी राहू शकत नाही. साक्षी म्हणाली, पल्लवी, मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. साक्षी म्हणाली, हे बघ पल्लवी, तू कधी पण माझ्या घरी निघून ये. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत. एकदाचा तो दिवस उजळला ज्या दिवशी अक्षय घटस्फोटाचे पेपर घेऊन आला. त्याचबरोबर तो एका फ्लॅटचे पण कागदपत्र घेऊन आला. तो फ्लॅट तो पल्लवीला देणार होता. त्याप्रमाणे 25,000 महिन्याला तो देणार याचे पण ते अग्रीमेंट होते. त्या दिवशी त्याच्यासोबत मधू पण आली होती. पल्लवी तिच्यासोबत एक छोटीशी बॅग घेऊन जात होती. अक्षयने घटस्फोटाचे पेपर पल्लवीपाशी दिले. पल्लवीने पेपर न वाचता सगळ्या पेपरवर सह्या केल्या. त्यानंतर तो फ्लॅटचे कागदपत्र तिला देत म्हणाला, हे घर मी तुझ्या नावावर करत आहे आणि हे अग्रीमेंट आहे ज्यानुसार मी तुला महिन्याला 25,000 रुपये देणार आहे. पल्लवीने ते पेपर हातात घेतले आणि म्हणाली, एक बोलू का? तो म्हणाला, हा बोल. ती म्हणाली, माझी शेवटची इच्छा एक पूर्ण करचाल का? घटस्फोटाच्या पेपरवर सह्या झाल्या होत्या, त्यामुळे अक्षय खूपच खुश होता. तो आनंदाने म्हणाला, तुझी शेवटची इच्छा काय आहे ती सांग. पल्लवी म्हणाली, माझ्याजवळ या. मला शेवटचं तुम्हाला डोळे भरून पाहायचे आहे. अक्षय लगेच तिच्याजवळ गेला. मधू वेड्यासारखी त्या दोघांकडे पाहत होती. अक्षयला ती डोळे भरून पाहू लागली आणि अचानक ती त्याच्या तोंडावर थुंकली. अचानक अक्षयचा चेहरा पांढरा पडला. शेजारी उभी असलेली मधू पण दंग झाली. आज अक्षयने पल्लवीचं नवीन रूप पाहिलं होतं. पल्लवी रागात म्हणाली, आजकाल तुझ्यावर घृणा न येता माझ्यावरच मला घृणा येत आहे. मी तुझ्यासारख्या माणसाची बायको का आहे? त्यानंतर तिने फ्लॅटचे कागदपत्रे आणि अग्रीमेंट त्याच्या तोंडावर फेकले आणि म्हणाली की मला तुझी भीक अजिबात नाही पाहिजे. मी भीक मागून खाईल, परंतु तुझ्यासारख्या निर्लज्जा माणसाचं मी 1 रुपया सुद्धा घेणार नाही आणि यातून मी माझ्या मुलीचं पालन पोषण पण करणार नाही. पल्लवीच्या बोलण्यावर अक्षय काहीच बोलत नव्हता. त्याने लाजेने मान खाली घातली होती. त्यानंतर ती मधूपाशी गेली. तिला पाहत म्हणाली, तू तर खूपच सुंदर आहेस. तुला तर दुसरा लग्न न झालेला मुलगा भेटू शकला असता. तू तर अशा व्यक्तीला निवडला आहे जो व्यक्ती 10 वर्ष झालं आपल्या बायको मुलीसोबत राहत आहे. त्यांचा तो झाला नाही तर मग तो
तुझा कसा होणार आहे? एकदा अक्षयकडे आणि मधूकडे पाहत पल्लवी एका हातात बॅग आणि एका हाताला मुलीला पकडून घराच्या बाहेर कायमची निघून गेली. पल्लवी निघून जाताना मधू म्हणाली की अक्षय, तू तुझ्या बायकोला सोडलं नाही तर ती तुला उलट सोडून गेली आहे आणि जाता जाता ती माझे डोळे पण उघडे करून गेली आहे. मधू म्हणाली, आता मी तुझ्यासोबत तेव्हाच लग्न करेल जेव्हा तू सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करशील. अक्षय म्हणाला, मधू तू हे काय बोलत आहेस? मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. ती म्हणाली, खरंच प्रेम करत असशील तर माझ्या नावावर तुझी सगळी प्रॉपर्टी कर. अक्षय मधूचं बोलणं ऐकून पूर्णपणे घाबरला. अक्षय म्हणाला, मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करीन, परंतु मी तुझ्यावर विश्वास कसा टाकू? उद्या जर तू लग्नासाठी नाही म्हणालीस तर? अक्षयचं बोलणं मधूला अजिबात आवडले नाही, कारण तिला समजले होते की अक्षय डबल ढोलकीवाला माणूस आहे. त्यामुळे ती कायमची तेथून निघून गेली. त्यानंतर तिने कधीच अक्षयचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. मधू आता एका चांगल्या घरातील मुलासोबत लग्न करून आता आनंदी आयुष्य जगत आहे. या सर्व गोष्टीला आज 10 वर्ष होऊन गेले आहेत. पल्लवी आता साक्षीच्या मदतीने एक यूट्यूबर बनली आहे. तिचा यूट्यूबवर स्वतःचा असा पल्लवी किचन्स म्हणून चॅनेल आहे. त्या चॅनेलवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या डिशेस बनवून व्हिडिओ अपलोड करते. त्यातूनच तिला महिन्याला 1-1.5 लाख सहज मिळतात. शिवाय तिने तिच्या मुलीच्या ॲडमिशन एका चांगल्या शाळेमध्ये केले आहे. इकडे अक्षय मात्र एकटा होता. त्याने पल्लवीला माघारी आणण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीच फायदा झाला नाही. अक्षयने आज पण घटस्फोटाचे पेपर कोर्टमध्ये जमा केले नाहीत. कायद्यानुसार पल्लवी अजून त्याची बायको होती. त्याला कळून चुकले होते की पल्लवी स्वाभिमानी आहे आणि अशा माणसांना गमावलं तर ते परत मिळत नसतात. ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे तीच माणसे संघर्षाची व्याख्या समजू शकतात. ज्यांचा स्वाभिमान मेलेला आहे ते आयुष्यभर इतरांचे गुलाम बनून जगतात. अशी मेलेली माणसे कोणतेही मशीन चालवत नाहीत, तर जिवंत माणसे चालू मिशन कधीही थांबवू देत नाहीत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.